नमस्कार मित्रांनो, Google AI स्टुडिओ वापरून अगदी मोफत, नैसर्गिक आणि प्रोफेशनल व्हॉइस कसा तयार करायचा, तो डाउनलोड कसा करायचा आणि आपल्या YouTube व्हिडिओ कसा वापरायचा हे आज आपण इयत्ता दुसरी. मित्रांनो नमस्कार. आपण AIच्या माध्यमातून व्हॉइस कसं जनरेट करायचं हे आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण काय करूया, कुठल्याही एका ब्राउझरला आपण ओपन करूया. ब्राउझरला ओपन केल्यानंतर या ठिकाणी Google AI स्टुडिओ म्हणून आपण सर्च करूया. आता ही जी पहिली वेबसाईट आहे याला ओपन करायचं आहे. या साईडला ओपन केल्यानंतर पहा या ठिकाणी बरेच ऑप्शन आलेले आहेत. तर आपण कुठंच जायचं नाही आहे, द ॲड व्हॉइस ओव्हर याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर बघा उजव्या बाजूला बघा जेमिनी 3.1 फ्लॅश मध्ये आहे. हे बरोबर याला काही छेडछाड करायची गरज नाही आपल्याला. आता या ठिकाणी स्पीकर सेटिंग आहे, तर याला आपण टच केल्यानंतर पहा अनेक व्हॉइस आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळतील. आपण जर मला हा व्हॉइस चांगला वाटतो आहे म्हणून मी काय करतो आहे, हे व्हॉइस मी क्लिक करतो आहे. क्लिक केल्यानंतर इकडे क्लिक करतो आहे. आता हे जे स्पीकर आहे हे याला आपण काय करायचं, कॉपी करून टाकू. आणि मला आता इयत्ता दुसरीचा पार्ट जो आहे, चौथा पार्ट अशी झाली फजिती, हे मला काय करायचं आहे, रेकॉर्ड करून घ्यायचं आहे. तर मी कंट्रोल V करतो आहे आणि या ठिकाणी तो पेस्ट करतो आहे. पेस्ट केल्यानंतर बघा रन कंट्रोल, या ठिकाणी मी काय करतो, क्लिक करतो आहे. इयत्ता दुसरी मराठी पाठ चौथा. अशी झाली फजिती. एक गाढव होते, त्याच्या पाठीवर मिठाचे ओझे होते. तर एकदम सोपी पद्धत आहे. कुठलंही व्हॉइस या ठिकाणी जेंट्स म्हणजे वेगवेगळे व्हॉइस या ठिकाणी आहेत, ते आपण बघून आपण व्हॉइस जनरेट करू शकतो. हे काम आपल्या मोबाईलवर सुद्धा आपण करू शकतो. गुगल क्रोमवर जाऊन किंवा गुगलवर जाऊन AI स्टुडिओ किंवा जनरेट स्पीच असं जर आपण सर्च केलं तर ही साईट ओपन होऊन जाईल. ओपन झाल्यानंतर आपण अगोदर आपल्याकडे हे सर्व असावं की आपल्याला काय रेकॉर्ड करणं आहे. तर आपण अशा पद्धतीनं एक चांगली रेकॉर्डिंग करून आपल्या व्हिडिओमध्ये वापरू शकतो. थोडंसं वेळ घेऊ शकते हे. तर बघा या ठिकाणी व्हॉइस जनरेट झालेला आहे. खाली बघा डाउनलोडचं बटन आहे. या डाउनलोडच्या बटनवर आपण क्लिक करूया. डाउनलोडच्या बटनवर क्लिक केल्यानंतर पहा या ठिकाणी जनरेट झालेलं आहे. हे बघा आपण ऐकून घेऊया. आता ही WAV फाईल आहे. या WAV फाईलचं आपल्याला काय करायचं आहे, इयत्ता दुसरी मराठी एकदम शानदार पाठ आवाज. चौथा. अशी आता झाली या फजिती. व्हॉइसचा आपण आपल्या व्हिडिओमध्ये एक गाढव होते, वापर करू त्याच्या शकतो. पाठीवर तर आपण काय करणार, हा जो व्हॉइस आहे या व्हॉइसला आपण काय करणार आहोत, MP3 मध्ये, कारण हे WAV फाईल आहे. क्रोमवरती जाऊया आणि WAV टू कन्वर्ट, हे बघा WAV फाईल कन्वर्ट टू MP3 ही जी साईड आहे ओपन करूया. ही पहिली साईड आलेली आहे बघा, याला ओपन करू. या ठिकाणी पहा इथं सिलेक्ट करूया, सिलेक्ट फाईल म्हणून. सिलेक्ट फाईलमधून बघा या ठिकाणी ही जी डाउनलोड झालेली फाईल आहे आपली, ही सिलेक्ट झालेली आहे. आणि खाली बघा कन्वर्ट म्हणून एक ऑप्शन आहे, कन्वर्ट करूया. लगेच ती कन्वर्ट होईल MP3 मध्ये. आणि मग ती MP3 मध्ये झालेली कन्वर्ट फाईल आपण वापरू शकतो. या ठिकाणी डाउनलोडचा ऑप्शन झालेला आहे, आपण डाउनलोड करून घेऊया. ही सुद्धा या ठिकाणी लगेच डाउनलोड होऊन जाईल. तर अशा प्रकारे आपण WAV फाईलची MP3 फाईल आपण लगेच यामध्ये कन्वर्ट करू शकतो. आणि मग ती जी MP3 फाईल आहे, ऑडिओ आहे, व्हॉइस आहे, हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये ते वापरू शकतो. तर वेगवेगळे असे व्हॉइस आपण या साईटवरनं Google AI स्टुडिओवरून आपण जनरेट करू शकतो. तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला हे समजलेलं असेल. तर आपण तुर्तास या ठिकाणी थांबूया